रडायचं नाही, हरायचं नाही, करोनाला हरवायचा असा संदेश सध्या पाटण तालुक्यातील गुढे या गावातील 5 वर्षाची चिमुकली देताना दिसत आहे। हिचं नाव आहे सई आणि हा संदेश मोठ्या प्रमाणामध्ये आता व्हायरल झाला आहे। पाहूया ही बातमी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन प्रशासनसह अनेक घटक समाज प्रबोधन करीत आहेत। या कार्यक्रमामध्ये चिमुकली मंडळीही मागे नाहीत। त्यापैकी एक नाव सध्या गाजत आहे ते म्हणजे सई विनोद बडेकर। पाटण तालुक्यातील गुढे येथील ही 5 वर्षाची चिमुरडी आपल्या कलेद्वारे विषाणूचा प्रादुर्भाव याविषयी जनजागृती करीत आहे। सध्या तिची कविता तसेच भाषण खूप गाजत आहे आणि लोकांच्या मनाला भावतही आहे। विशेष म्हणजे भाषण अथवा काव्य गायन हे केवळ पाठांतर केलेले वाटत नसून चेहऱ्यावरची भावना सुद्धा मनाला साथ घालणारी आहे। रडायचं नाही, हरायचं नाही, उलट कोरोना विषाणूला हरवायचं आहे अशी ती आर्तसाद जनतेला घालत आहे। तिने त्यासाठी सुंदर उदाहरणेही दिले आहेत। जेव्हा अफजल खानाने स्वारी केली तेव्हा तो 6 महिने प्रतापगडाच्या तळाशी मुक्काम ठोकून होता, परंतु त्यावेळेला संयम ठेवून आणि गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा मुकाबला केला असे उदाहरण तिने दिले आहे। तिची कविता अत्यंत अर्थपूर्ण आहे। तिने आणखीन एक अत्यंत मर्मभेदी उदाहरण दिले आहे ते म्हणजे आईच्या पोटात आपण 9 महिने थांबलो, आईने आपल्याला पोटात सांभाळले, मग आपण नंतर व्यवस्थित जगण्यासाठी आपण पण विषाणूचा मुकाबला करायला हवा ना? आपण घरात बसून थांबू शकत नाही का असा सवाल तिने रोखठोकपणे जनतेला विचारला आहे। शत्रू दारात उभा आहे त्याला संयम आणि गनिमी काव्याने हरवले पाहिजे असे ती सांगते। इतकेच नव्हे तर ही 5 वर्षाची चिमुरडी सरकारला साथ द्या असे आवाहनही करत आहे। आरोग्य कर्मचारी, नर्स, अधिकारी हे सर्वजण आपल्यासाठी लढत आहेत, त्यांना आपण घरातच बसून धन्यवाद मानले पाहिजेत असे देखील ती सांगायला विसरत नाही। केवळ 5 वर्षाच्या वयात अचूक शब्दफेक आणि जे सांगायचे आहे, जो संदेश ठामपणे दाखवायचा आहे त्याबाबतीत आपुलकी आणि उत्कृष्ट हावभाव याचा सुंदर मिलाफ तिच्या सादरीकरणात दिसून येत आहे। त्यामुळे तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे। आपल्या कलेचा वापर प्रबोधनासाठी कसा करायचा याचे जणू तिने उदाहरणच घालून दिले आहे। नमस्कार, तुम्हा सर्वांना एका गोष्टीची जाणीव करून देत आहे। आज या परिस्थितीत कोण गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, आपण सगळे एकत्र आहोत। हे सुंदर जग बघण्यासाठी आपण 9 महिने आईच्या पोटात होतो, मग आता पुढचं जग बघण्यासाठी अजून काही महिने आपण घरात बसू शकत नाही का? या कोरोना व्हायरसला हरवू शकत नाही का? 6 महिने अफजल खान शिवाजी महाराजांच्या व मावळ्यांचा जीव घेण्यासाठी प्रतापगडच्या पायथ्याशी तळ ठोकून बसला होता। शिवाजी महाराज बाहेर निघण्याची वाट बघत होता, पण 6 महिने शिवाजी महाराज गडावरती शांत बसले, संयम राखला, योजना केली आणि मग मोठ्या शिताफीने अफजल खानचा वध केला। याला म्हणतात गनिमी कावा। एक लक्षात ठेवा, आपणही याच मातीत जन्मला आहोत, आज आपण त्याच भूमिकेत आहोत। शत्रू दाराशी आलेला आहे म्हणजेच कोरोना व्हायरस, तो आपण बाहेर निघण्याची वाट बघत आहे, परंतु आता आपली परीक्षा आहे संयमांची, आपल्या गनिमी कावाची। आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगा, जास्त गडबड करू नका, शांत डोक्याने विचार करा, घाबरून जाऊ नका। या शत्रूचा पराभव आपण सर्वजण नक्कीच करूया। जे मला कळतं ते तुम्हाला का कळत नाही? प्लीज बाहेर जाऊ नका, स्वतःची काळजी घ्या। हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद। हरायचं नाही गड्या, रडायचं नाही, कोरोनाला हरवून टाकायचं आहे, कोरोनाला हरवून टाकायचं आहे। संकट बोलून डोक्यावर आहे, काळजी करत बसून चालायचं नाही, खंबीरपणे त्याच्या समोर जायचं आहे, कोरोनाला हरवून टाकायचं आहे, कोरोनाला हरवून टाकायचं आहे। नियमांचं पालन करायचं आहे, विनाकारण घराबाहेर पडायचं नाही, पोलीस मित्रांचं ऐकायचं आहे, कोरोनाला हरवून टाकायचं आहे, कोरोनाला हरवून टाकायचं आहे। मला कळणार नाही म्हणून चालणार नाही, सरकारच्या पाठीशी ठाम राहायचं आहे, कायद्याचं पालन करायचं आहे, कोरोनाला हरवून टाकायचं आहे, कोरोनाला हरवून टाकायचं आहे। डॉक्टर, नर्स, कर्मचारी आपल्यासाठी झटतात, स्वतःची पूर्व आपण करत नाही, त्यांच्यासाठी आपण
घरात बसायचं आहे, घरातूनच त्यांचे आभार मानायचे आहेत, देशाचं संकट दूर करायचं आहे, हरायचं नाही, इकडे रडायचं नाही, कोरोनाला हरवून टाकायचं आहे, कोरोनाला हरवून टाकायचं आहे, कोरोनाला हरवून टाकायचं आहे. तंतुविरहित टाइल्सचे माहेरघर क्रिएटिव्ह टाइल्स सातारा. संपर्क 8421605644. 1 ग्रॅम ज्वेलरीसाठी महिलांची पहिली पसंती पद्मनाभ अलंकार, गिरिजा हॉस्पिटल शेजारी, सातारा.